हाय. तर आज आपण सासूसुनांच्या विषयांवरच बोलूया. कारण सासूसुनांचं हे नातं असं बघायला गेलं ना तर समाजामध्ये खूपच नेगेटिव्ह नजरेने त्यांना बघितलं जातं. त्यांच्यामध्ये एवढ्या जीवाभावाने प्रेमाने राहतात ना, पण समाजाचा एक नजरिया असा बनलेला आहे ना की सासू कधी आई बनू शकत नाही, सून कधी मुलगी बनू शकत नाही. पण अक्षरशः त्या मायलेकी सारख्याच जगतात, वागतात आणि एकमेकींना समजून घेण्यापर्यंत थोडासा खट्टा मिठ्ठा चालतो. पण जेव्हा आपल्या जबाबदाऱ्या समजतात, आपली लाईफ समजते, एकमेकींचं घट्ट नातं किती जवळचं आहे ते समजतं, त्या नात्यांची व्हॅल्यू एकमेकींना कळते, तो अवधी खूप छोटासा असतो, पटकन ते समजमध्ये येतं. त्याचं कारण एकच असतं की एकाच व्यक्तीशी त्या जोडलेल्या असतात. एक त्या मुलाची आई असते तर दुसरी ती पत्नी असते आणि दोघींचाही तो प्रिय असतो. अगदी दोघींच्याही जीवनाशी तो जुडलेला, बांधलेला असतो. त्याच्यामुळे त्यांचं नातं खूप घट्ट आहे. माझ्या नजरेने तर मी बोलेल कुठलंच नातं एवढं जवळचं नाही जेवढं नातं सासूसुनांचं आहे. कारण सगळेच नणद भावजे, जावा पुन्हा बहिणी सगळ्या वेगवेगळ्या आपला संसार करतात. पण हे नातं असं आहे की एका घरात एका नात्यात बांधून त्यांना ते राहावं लागतं, टिकवावं लागतं, सुखदुःख एकमेकांचं वाटून घ्यावं लागतं. तर समजून घ्यावं लागतं एकमेकींना, माया लावावी लागते. आणि सासू जी असते ती आपल्या जबाबदाऱ्या पुढे तिला पेलता येतील म्हणून ती पूर्णपणे तिचा प्रयास ठेवते की हिला सगळं आलं पाहिजे. आणि मुलगी पण, आजकालच्या मुली पण मी हेच बोलेल की खूप प्रेम देतात. प्रेम दिल्यावर मुली पण समंजस आहेत आजकालच्या. आणि जे नाते आहेत आजकालचे सासूसुनांचे खूप गोड आणि गोजिरवाणे आहेत. म्हणून थोडा नजरिया बदलला पाहिजे.